हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कशात? ठीक आहे ना? हा, दररोज चाललंय आपलं मॅथमॅटिक्स फर्स्ट, मॅथमॅटिक्स सेकंड, साइन थीटा, कॉस थीटा, ट्रिगोनोमेट्री, पायथागोरस, हायपोटेनस, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स हाईट स्क्वेअर प्लस पाया बेस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. 2 मार्काला आहेच. ट्रिपलेट आहेच 1 मार्काला, आहे का नाही? सगळं मी देतोय ते मित्र हो आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा, 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा, 1 अपॉन कॉट थीटा इज इक्वल टू टेन थीटा. We know sin theta upon cos theta is equal to tan theta. We first of all the tables which is written in the book. Very simple. I have given my this which is the website. You know, everybody know. You see last month's website. Sin 0, cos 0, sin 30, cos 45, sin 45, sin 60, cos 60, 90, 0. This much has been given in the last month. मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे मित्र. 12वीला पण दिलंय डायमेन्शन, सायन्सचं पण दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. तुम्ही फक्त बघा आणि एका वहीमध्ये लिहून ठेवा. अरे मित्र हो, तुम्हाला मोर दॅन 90% 10वी 12वीला पण मिळतील. असं तुम्ही करत जा. आता आज आपण इंग्लिश बघणार आहोत. त्याच्यामध्ये साधारणतः टेन्स आहे आणि ते टेन्स तुम्ही ओळखायचे. आता इन द फर्स्ट मॅथ सेकंड वी विल हॅव टू लर्न इट इज देअर. आता बघा, हा समलंब चौकोन आहे, बरोबर की नाही? या समलंब चौकोनात नाव काय आहे? समलंब चौकोन ए बी सी डी, आहे का नाही? आता याच्यामध्ये अँगल ए किती दिलाय? 60 दिलाय. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? व्हॉट शुड यू हॅव टू फाइंड आउट द अँगल डी इज इक्वल टू डॅश डॅश. आता आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन ए बी अँड डी सी आर द पॅरलल लाईन आहे, जसं आपण समजलो. दीज आर द म्हणजे या अंतरछेदिका आहे. तर अँगल 60 प्लस अँगल एक्स म्हणजे इंटरियर अँगल आहेत का नाही ते, म्हणजे आंतरकोन. आणि आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते? 180 मित्र हो, आहे का नाही? समजलं पाहिजे. टॅलेंट शुड बी नेसेसरी ईच अँड एव्हरी टाइम मित्र हो. आणि मग हे आंतरकोन, अंतर्लिखित कोन एका समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता अंतर्लिखित कोन पूरक असतात. पूरक असतात म्हणजे काय? अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री, आहे का नाही? दिस इज द सोल्युशन मित्र हो. अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आता मला बरेचसे फोन येतात, मेसेज येतात आणि कॉमेंट करतात, सर आम्हाला थोडं थोडं देत जातो. अरे थोडं काय, अजून घ्या तुम्ही माझ्याकडून, बरोबर नाही ना? आता हे पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 असते का नाही मित्र हो? फार 7वी पासून आहे मित्र हो, 12वी पण सगळं बेसिक आहे. गणित कधी बदलत नाही. एचा उलटा ए होतो का? आणि एलचा उलटा नाही हो, तेच असतं. 5 अधिक 4 बरोबर 9च होतात का? 5 अधिक 4 बरोबर 3 होतील का कधी? मायनस प्लस स्क्वेअर, हे स्क्वेअर रूट, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर, एव्हरीथिंग विच इज आय हॅव रिटन मागच्या महिन्यामध्ये दिलेलं आहे. मी तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघा, सगळे लिंक चेक करा. आता या ठिकाणी अँगल ए चं माप 60 दिलंय. मग मित्र इथं 60 टाका प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. हे झालं इक्वेशन मित्र हो, साधं समीकरण झालं. आणि या साध्या समीकरणात अँगल डी चा काय? एक्स म्हणजे 60 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री, आहे का नाही? हे सोडवायचं. आता हे डाव्या बाजूला 60 डिग्री आहे ना, एक्स डाव्या बाजूलाच ठेवायची. व्हॅल्यू कोणती काढायची आपल्याला? एक्स ची काढायची.
म्हणून देअरफॉर मित्र हो बघा x इज इक्वल टू 180 जसाच्या तसा. काही बदल केलाय का? काही नाही. समीकरणात सुद्धा असंच करा. 2-3 मार्क हातचे मिळतात. हा x हे नाही काय फरक नाही. हे प्लस आहे म्हणून इकडे गेले. उजव्या बाजूला तर काय झाले मायनस झाले मित्र हो. 180 डिग्री मायनस किती 60 डिग्री. आणि याची तुम्ही 180 मधून 60 मायनस करा किती येतात 120. हे बघा ना 180 मायनस 60 इथं 0 0 8 मधनं 6 गेले 2 1 120 डिग्री आले का 120 डिग्री. हे झालं उत्तर मित्र हो. काय झालं उत्तर झालं. आणि म्हणून x चं माप किती आलं 120 डिग्री. मग अँगल D इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू अँगल C. म्हणजेच काय अँगल D इज इक्वल टू 120 किती 120 डिग्री. झालं की नाही. देअरफॉर अँगल C इज इक्वल टू किती होतील 120 बरोबर आहे की नाही. आणि अँगल A इज इक्वल टू 60. अँगल A इज इक्वल टू किती आहे 60. म्हणून अँगल B इज इक्वल टू किती झाले मित्र लिहून टाका. आणि असं उदाहरण पुस्तकात आहे दुसरं ते लिहा सोडवा. 2 मार्क तुमच्या हातचे झालं. समलंब चौकोन 10वीला आहे 12वीला आहे 9वीला पण आहे. ओके थँक यू बाय. एन्जॉय युअर लाईफ अँड एन्जॉय स्टडीइंग अँड व्हेरी गुड. थँक यू. चला.